मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत टॉपिक दुसरा, अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. आता अकाउंट्स ऑफ नॉट प्रॉफिट कन्सर्न म्हणजे काय, तर आपण मिनिंग आणि इंट्रोडक्शनच्या माध्यमातून समजून घेऊयात. इंट्रोडक्शनमध्ये देर आर टू टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन. देर आर टू टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे दोन प्रकारचे ऑर्गनायझेशन सध्या मार्केटमध्ये आहेत किंवा ओव्हरऑल पाहायला आपल्याला मिळतं. त्यामध्ये कुठलं आहे, एक ट्रेडिंग ऑर्गनायझेशन और प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, पहिल्यांदा ट्रेडिंग ऑर्गनायझेशन और प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. म्हणजे एक पहिली जी संस्था आहे ते प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आहे. प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन म्हणजे जी अशी ऑर्गनायझेशन संस्था की अशी बिझनेस संस्था की ज्याचा मुख्य हेतू हा प्रॉफिट कमवण्याचा हेतू असतो. तसेच प्रकारचा दुसरा नॉन ट्रेडिंग और नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आपलं टॉपिकचं नाव पण तेच आहे, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. म्हणजे काय, आपला ऑर्गनायझेशनचा मुख्य हेतू हा चांगली सेवा द्यायचा आहे, ना की आपल्याला प्रॉफिट कमवण्याचा हेतू आहे. आपल्याला तेच दुसरा जो का पॉईंट दिलेला आहे, नॉट ट्रेडिंग और नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, ते टॉपिक आपण आज पाहणार आहोत. म्हणजे काय समजलं का मित्रांनो, की आपला मुख्य हेतू आहे की जास्तीत जास्त चांगली सेवा द्यायची, ना की आपल्याला प्रॉफिट कमवण्याचा हेतू समोर ठेवायचा आहे. तर चला तर बघूयात आपण इंट्रोडक्शनमध्ये पुढे जरा वाचूयात. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मेन ऑब्जेक्ट इज टू अर्न प्रॉफिट. सांगितल्याप्रमाणे जे ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असतात, जे काही प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन असतात, त्यांचा मुख्य हेतू असतो जास्तीत जास्त प्रॉफिट कमवायचा. जास्तीत जास्त काय करायचा असतो, प्रॉफिट कमवायचा उद्देश असतो. तर पुढे दे आर एंगेज इन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज दॅट इज बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ते कुठल्याशी संबंधित असतात, जे बाईंग अँड सेलिंग खरेदी विक्रीशी संबंधित असतात. म्हणून त्यांचे जे मुख्य हेतू काय असतो की जास्तीत जास्त मार्केटमध्ये सेलिंग करायचा आणि जास्तीत जास्त प्रॉफिट कमवण्याचा हेतू ह्या ऑर्गनायझेशनचा असतो. जसे की कुठले ऑर्गनायझेशन असते ते की जास्तीत जास्त प्रॉफिट कमवायचं त्यांना, लाईक सोल ट्रेडिंग म्हणजे एकल व्यापारी. आपण 11वी बघितलं आहे सोल ट्रेडिंग. ओसीमध्ये तुम्ही शिकलेला आहात की सोल ट्रेडिंग एकल व्यापारी, कन्सर्न्स, पार्टनरशिप, कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन, पब्लिक लिमिटेड कंपनी एक्सेट्रा इत्यादी कंपनीचा काय हेतू असतो. पब्लिक लिमिटेड कंपनी, सहकारी संस्थांचा हेतू काय असतो की जास्तीत जास्त प्रॉफिट कमवायचा. बरोबर. तर आपल्याला प्रॉफिट कमवायचं नाही आहे, आपलं संस्था जे काय नॉट प्रॉफिट कन्सर्न आहे. ओके. तर पुढे चला बघूयात आपण. पब्लिक लिमिटेड कंपनी एक्सेट्रा आर सेटअप फॉर पर्पज मेकिंग प्रॉफिट. म्हणजे हे सगळे कशासाठी सेटअप आहेत, म्हणजे सगळेजण कशासाठी मार्केटमध्ये उतरलेत की जास्तीत जास्त प्रॉफिट कमवायचं आहे. ओके. फायनल अकाउंट्स विच कन्सिस्ट ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट आर प्रिपेअर्ड बेस ऑफ फायनल अकाउंट इज ट्रायल बॅलन्स. बरोबर आहे. तुम्ही 11वीमध्ये फायनल अकाउंट शिकलेला आहात. त्यामध्ये आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट प्रिपेअर केलं जातं, हे तर तुम्हाला माहिती आहे. पण आपल्याला नॉट प्रॉफिट कन्सर्नमध्ये काय असतं, नॉट प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये ह्याच्या विरुद्ध आहेत. म्हणजे काय, ट्रेडिंगच्या विरुद्धात रिसिप्ट अँड पेमेंट असतो, प्रॉफिट अँड लॉसच्या विरुद्ध इन्कम अँड एक्सपेंडिचर असणार, बॅलन्स शीट तर बॅलन्स शीट असणार आहे. ते आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम बघू त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल. फक्त आपण इंट्रोडक्शन बघतोय. तर चला तर पुढच्या पॅराग्राफ आपण वाचूयात. नॉट प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स मेन एम इज टू गिव्ह सर्व्हिस. आपण सांगितल्याप्रमाणे नॉट प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे काय, ह्यांचा मेन एम काय, एम म्हणजे काय, उद्देश, ध्येय काय की इज गिव्ह सर्व्हिस म्हणजे चांगली सेवा द्यायचं. कोणाला द्यायचं, टू इट्स मेंबर, जे त्यांचे मेंबर असतात, सदस्य असतात, और किंवा टू द सोसायटी. टू द सोसायटी म्हणजे काय, समाज किंवा समाज ॲट लार्ज म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये समाजाला चांगल्या ते चांगल्या सेवा देण्याचं काम हे नॉट प्रॉफिट कन्सर्न किंवा हे ऑर्गनायझेशन काम करते.
दे आर नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग. हे कशासाठी स्थापन झालेलं आहे? प्रॉफिट कमवण्यासाठी स्थापन झालेलं नाही आहे. चांगल्यातली सेवा द्यायसाठी स्थापन झालेले आहे, ना की प्रॉफिट कमवण्यासाठी. ओके, चला पुढे. दे डू नॉट कॅरी एनी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज. सांगितल्याप्रमाणे ते ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीच्या कार्य नाही केलं जातं. जसं बाईंग अँड सेलिंग हे इथं होत नाही आहे, पण ट्रेडिंग अकाउंटमध्ये बाईंग सेलिंग होतं, पण आपल्याकडे बाईंग सेलिंग हे ॲक्टिव्हिटीज होत नाही. ऑर मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे उत्पादनाची कार्य पण आपल्यामध्ये इकडे होत नाहीत. तर पुढे स्पोर्ट्स क्लब, चॅरिटेबल हॉस्पिटल, स्कूल्स, कॉलेजेस, युनिव्हर्सिटी, ट्रेड युनिट्स, चेंबर ऑफ कॉमर्स, प्रोफेशनल इन्स्टिट्यूट्स, ट्रस्ट, सोशल वेलफेअर असोसिएशन, रिलिजियस कन्सर्न्स, लायब्ररी एक्सेट्रा. आता जे काही वरील स्पोर्ट्स सांगितलेलं, क्लब, चॅरिटेबल, ट्रस्ट, हॉस्पिटल, स्कूल्स, कॉलेज हे सगळे आहेत ना, ते ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज नाही आहेत. ते काय करतात? सेवा देण्याचं माध्यम आहे. तिथे फक्त हा हेतू काय असतो की बाबा लोकांना जास्तीत जास्त सेवा द्यायचा, ना की आपल्याला प्रॉफिट कमवायचं आहे. बरोबर. इथे ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी किंवा पैसा कमवण्याच्या उद्देशाने ही सगळे संस्था किंवा हे सगळे स्थापन झालेले नाही आहेत. ओके, जे मंदिर असतात, समाज कल्याण विभाग असतात, धर्मस्थळ असतात, मंदिरं असतात, लायब्ररी असतात, हे सगळ्यांचं काय आहे हेतू आहे की बाबा जास्तीत जास्त सेवा द्यायचं, जास्तीत लोकांना सेवा देऊन त्यांचा विकास करायचा. ओके, चला पुढे जाऊयात आपण. आर एक्झाम्पल्स ऑफ नॉट प्रॉफिट कन्सर्न. म्हणजे हे सगळे काय आहेत? एक्झाम्पल आहेत. बाबा नॉट प्रॉफिट कन्सर्नचे हे एक्झाम्पल आहेत. समजलं? आपल्याला ज्यावेळेस अकाउंटिंग करतो आपण हेच करायचं आहे. अकाउंटिंगमध्ये आपल्याला हेच असणार आहे. ठीक आहे, हॉस्पिटल असं असतात, चॅरिटेबल ट्रस्ट असतात, कॉलेज असतो, ह्यांचीच आपल्याला अकाउंटिंग असणार आहे. ते आपल्याला ज्यावेळेस प्रॉब्लेम घेतो आपण त्यावेळेस आपल्याला तुम्हाला कळून जाईल. Not profit concern, their main object is to give service to the member. They maintain books of account in a different way. ओके, आपला जे बुक्स ऑफ अकाउंट आहे हे वेगळ्या पद्धतीचं असणार आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. चला नेक्स्ट पॅरेग्राफ. ॲज देअर मोटिव्ह इज नॉट अर्न प्रॉफिट. सांगितल्याप्रमाणे त्यांचा मोटिव्ह प्रॉफिट कमवायचा हेतू नाही आहे. नॉट प्रॉफिट कन्सर्न्स डू नॉट प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस. म्हणून आपण काय करणार आहोत? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करणार नाही आहात. कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये काय असतं? एक तर प्रॉफिट असणार, एक तर लॉस असणार. आपल्याला प्रॉफिट अँड लॉसचा संबंधच नाही आहे. सर पुढे इन्स्टिट्यूट दे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर. आपण काय करणार आहोत? प्रॉफिट अँड लॉसच्या बदल्यामध्ये प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर आपण अकाउंट ओपन करणार आहोत. ज्यावेळेस इन्कम अँड एक्सपेंडिचर काय आहे, ते कसं केलं जातं, ते आपण ज्यावेळेस लाईव्ह प्रॉब्लेममध्ये असो जाऊ त्यावेळेस तुम्हाला समजून सांगू. सिमिलरली दे डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स बट दे प्रिपेअर रिसिप्ट्स अँड पेमेंट. आता आपल्याकडे ट्रायल बॅलन्स असतो प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये, पण इकडे काय असणार आहे? रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट असणार आहे. देज ऑर्गनायझेशन प्रिपेअर बॅलन्स शीट टू नो द नेट वर्थ ऑफ द कन्सर्न ऑन अ पर्टिक्युलर डे. फायनल अकाउंट्स ऑफ नॉट प्रॉफिट कन्सर्न्स कन्सिस्ट ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. आता फायनल अकाउंटमध्ये काय असणार आहे? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असणार आहे आणि बॅलन्स शीट असणार आहे. चला आता बघूयात मिनिंग ऑफ नॉट प्रॉफिट कन्सर्न. आता अर्थ काय? नॉट प्रॉफिट कन्सर्न म्हणजे काय असणार आहे? नॉट प्रॉफिट कन्सर्न्स आर दोज कन्सर्न विच आर नॉट स्टार्टेड टू अर्न प्रॉफिट. मी सांगितल्याप्रमाणे आपला उद्देश काय आहे की बाबा ह्या ऑर्गनायझेशनचा उद्देश काय आहे की बाबा प्रॉफिट कमवायचं नाही आम्हाला काय करायचं आहे? चांगल्यातली चांगली सेवा आपल्या मेंबरला, समाजाला द्यायची आहे. हा उद्देश ठेवून आपण हे ऑर्गनायझेशन सुरुवात करत आहोत किंवा ऑर्गनायझेशन सुरू करतात. अर्न प्रॉफिट बट गिव्ह क्वालिटेटिव्ह सर्व्हिस टू इट्स मेंबर अँड सोसायटी ॲट द मिनिमम. कमीत कमी किमतीमध्ये चांगली चांगली सेवा द्यायचा हे एक उद्देश समोर ठेवून हे ऑर्गनायझेशन काम करतं आहे. देअर मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रोव्हाइड सोशल सर्व्हिस, टू प्रमोट आर्ट. समाजसेवा काम करण्यासाठी काय करते? ते चांगले कल्चर, संस्कृत, कला, एज्युकेशनच्या माध्यमातून काय करते? चांगली चांगली सेवा देण्याचं काम हे संस्था करत असते, हे ऑर्गनायझेशन करत असते. द नेचर ऑफ देज कन्सर्न्स आर डिफरंट फ्रॉम प्रॉफिट ऑर्गनायझेशन. बरोबर आहे, प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या हे वेगळं आहे. प्रॉफिट ऑर्गनायझेशन काय करतं? बाईंग सेलिंग करतं आणि त्यामध्ये पण प्रॉफिट कमवतं. पण आपण काय करतो?
चांगले चांगले सेवा देतो आणि कमीत कमी किमतीमध्ये, आणि आपल्याला प्रॉफिट कमवण्याचा उद्देश ह्या कंपनीचा किंवा ह्या ऑर्गनायझेशनचा नाही आहे. ऑर्गनायझेशनच्या समोर प्रॉफिट कमवायचा उद्देश नाही आहे. नॉट प्रॉफिट कन्सर्न्स कलेक्ट इन्कम थ्रू सबस्क्रिप्शन. आता मग नॉट प्रॉफिट कन्सर्न इन्कम कुठला आहे, किंवा हे ऑर्गनायझेशन चालवत असताना जसं की मंदिर असतो किंवा कॉलेजेस असतात, हे चालवण्यासाठी काही पैसा लागतो. तर पैसा कुठल्या माध्यमातून गोळा करायचा? सबस्क्रिप्शन म्हणजे काय, की बाबा ह्या संस्थेमध्ये बाबा मी सदस्य आहे, बाबा मी सदस्यासाठी काय पैसे देतो, मी श्रीमंत आहे, माझ्याकडे पैसे आहे, तुम्ही समाजाप्रती काम करतायत म्हणून काय करतो, सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून मी पैसा देऊ शकतो. त्याच्यानंतर कुठल्या माध्यमातून देता येतं? ॲडमिशन फी. आज कॉलेजमध्ये आपण ॲडमिशन करतो त्यावेळेस ॲडमिशन फी भरतो, त्या माध्यमातून. त्याच्यानंतर डोनेशन म्हणजे देणगी. तुम्ही बघता ज्यावेळेस मंदिराला दर्शनाला जातात तिथे एक देणगी पेटी असते. तिथे देणगी पेटीमध्ये काय करतो आपण, बाबा अन्नछत्र आहे, लोकांना जेवण देतात, त्याच्यासाठी आपल्याला काही तर पैसे दिलं पाहिजे म्हणून आपण डोनेशन देतो. 10 रुपये, 11 रुपये, 21, 100, 200 काय असेल ते देतो आपण. हे सगळे का दान करतो, डोनेशन काय दान करतो, की बाबा ते समाजाप्रती काम करतात. ओके, म्हणून हे सगळे आपल्याला ह्या ऑर्गनायझेशनमध्ये हिथून पैसा गोळा केला जातं. डोनेशन एक्सेट्रा गिवन बाय मेंबर्स और नॉन मेंबर्स अँड ग्रँड सबसिडीज कन्सेशन रिसिव्ड फ्रॉम द गव्हर्नमेंट. हां, आता त्याच्यानंतर गव्हर्नमेंटकडून काही कन्सेशन मिळतंच. आता तुम्ही ज्यावेळेस मंदिराला दान करतात हजारो लाखोमध्ये, त्यावेळेस गव्हर्नमेंट पण काय करतं त्या व्यक्तींना, किंवा तुम्हाला टॅक्समध्ये सूट दिलं जातं. मग त्याच्यानंतर सबसिडीच्या माध्यमातून त्यांना इन्कम मिळतं. त्या माध्यमाद्वारे हे ऑर्गनायझेशन काम करतात. ओके, चला त्याच्यानंतर फीचर्स ऑफ नॉट प्रॉफिट कन्सर्न. आता वैशिष्ट्य काय आहेत ह्या ऑर्गनायझेशनचे, वैशिष्ट्य काय आहेत आपण बघूया. पहिला फीचर काय बघा, द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ सच कन्सर्न इज प्रोव्हाइड सर्व्हिस टू इट्स मेंबर्स अँड नॉट अर्न प्रॉफिट. सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, ह्या ऑर्गनायझेशनचा पहिला उद्देश किंवा पहिला वैशिष्ट्य काय आहे, की बाबा आपला प्राथमिक उद्देशच आहे की आपल्याला चांगली सेवा द्यायची. कुणाला देतो आपण सेवा? जे का आपले मेंबर आहेत, जे का समाज आहे, समाजाप्रती जे समाजामध्ये राहणारे लोक आहेत, त्यांना चांगली सेवा द्यायची आहे, ना की आपल्याला प्रॉफिट कमवायचं आहे. बरोबर. पण प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये काय केलं जातं मित्रांनो, की जास्तीत जास्त सेलिंग करतात, बाईंग अँड सेलिंग करतात आणि जास्तीचं प्रॉफिट कमवतात. पण नॉट प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये नॉट आहे आपल्याकडे इथे. बरोबर. नॉट प्रॉफिट कन्सर्न म्हणजे काय असणार आहे, आपल्याला सेवा द्यायची आहे. हा वैशिष्ट्य त्यांचा पहिला वैशिष्ट्य ते आहे. चला दुसरं वैशिष्ट्य बघूयात आपण. These concerns are formed for promotion of art, culture, education, sport, charity, health, etc. पण हे ऑर्गनायझेशन काय करतात, काय स्थापन करतात किंवा कशाला प्रोत्साहन देतात? जसं की आर्ट म्हणजे कला, कल्चर म्हणजे सांस्कृतिक उपक्रम, एज्युकेशन शिक्षण, स्पोर्ट्स म्हणजे खेळ, चॅरिटी म्हणजे मंदिरं, हेल्थ म्हणजे मोठमोठ्या हॉस्पिटल एक्सेट्रा. म्हणजे अशा गोष्टीवरती प्रमोशन करते किंवा ह्याला स्थापना करते. ह्याच्या माध्यमातून लोकांना चांगल्या सेवा देण्याचं काम हे ऑर्गनायझेशन करते. तर कळालं. तर तिसरा बघूयात आपण. द मेंबर ऑफ दिस कन्सर्न्स कॅन नॉट गॉट द डिव्हिडंड, इट इज प्रोहायबिटेड. बरोबर आहे मित्रांनो. ज्या हे ऑर्गनायझेशनमध्ये जे काही लोक असतात, जे काही संस्थाचालक असतात, त्यांना डिव्हिडंड दिलं जात नाही आहे. हे मनाई आहे देण्यासाठी. बरोबर आहे. प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनमध्ये काय असतं, अनेक लोकांचे शेअर्स असतात, तिथे बाईंग सेलिंग होतं, तिथे मोठ्या प्रमाणात प्रॉफिट कमवलं जातं. मग प्रॉफिटचं जे काही लाभ असतो, डिव्हिडंड म्हणजे काय, लाभांशाचा काही भाग असतो तो मेंबरला दिला जातं. प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनमध्ये होतं हे सगळं. पण आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये डिव्हिडंड दिलं जात नाही आहे. तर चौथा बघूयात आपण. द मॅनेजमेंट ऑफ सच कन्सर्न्स इज डन बाय इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ मेंबर्स. म्हणजे हे मॅनेजमेंट करणारे लोक कोण असतात, जे काही संस्थाचालकांनी नेमणूक केलेले काही लोक असतात आणि इट इज गव्हर्न बाय द इलेक्टेड मेंबर. आणि त्याच्यानंतर काय, जे गव्हर्नमेंटने इलेक्टेड केले निवडलेले काही लोक असतात, ते मॅनेजमेंट ह्या ऑर्गनायझेशनचे करत असतात. त्याच्यानंतर पाचवं बघा. द कन्सर्न्स ऑफ प्रिपेअर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. ज्यावेळेस आपण
सॉरी. त्यानंतर ज्यावेळेस आपण प्रिपेअर करू त्यावेळेस तुम्हाला डिटेल हे सांगू. त्याच्यानंतर 6वा बघा, कॅपिटल फंड इज क्रिएटेड बाय सच कन्सर्न. इट इज मेड ऑफ एंट्रन्स फी, सरप्लस, लेगेसीज, डोनेशन स्पेशली रिसीव्ड फॉर कॅपिटल. आता कॅपिटल फंड तुम्हाला माहिती आहे, भांडवल निधी. आता तिकडे कसा असतो प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये, जे अनेक लोक शेअर्सच्या माध्यमातून पैसा गोळा करतात, पण आपल्याकडे शेअर्स नाही, आपल्याकडे बाईंग सेलिंग होत नाही, प्रॉफिट ऑर्गनायझेशन नाही आपल्याकडे. मग आपल्याकडे कॅपिटल फंड कुठून निर्माण करायचा? आपल्याकडे कॅपिटल फंडसाठी इंटरेस्ट फी, सरप्लस, लेगेसीज अँड डोनेशन, जे काही लोक देणगी देतात, जे काय ॲडमिशनचे पैसे असतात, अशा माध्यमातून आपल्याला कॅपिटल गोळा करावं लागतं मित्रांनो. तर आज आपण बघितलेलं आहे रिसिप्ट्स अँड पेमेंट म्हणजे काय, नॉट अकाउंट्स ऑफ नॉट प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा त्याला मिनिंग, इंट्रोडक्शन आणि फीचर्स बघितलेलं आहे. थँक्यू.